शुभ दुपार सर्वांना। तर बघा, आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक ही थेंब न वापरता भाजी केलेली, आणि भाजीमध्ये करणार आहे मी टमाट्याची चटणी। त्यामध्ये मी थोडंसंही तेल वापरणार नाही, बिगर तेलाची टमाट्याची चटणी करणार आहे। आता तुम्ही म्हणाल का तेल नाही का, तर तेल आहे, पण मी असा व्हिडिओ बघितला होता म्हणून मी तशी करून बघणार आहे। तर बघा, इथं मी त्यासाठी घेतलेलं त्या साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे टोमॅटो चिरून, कांदा, कढीपत्ता, लसणाचे पाकळ्या ठेचून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तुम्ही म्हणाल कढईमध्ये तेल आहे का, पण तेल वगैरे काही नाही, नुसती ते कढई गरम केलेली आहे। त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया। कांदा छान आपला भाजला ना, मग त्यामध्येच आपण लसूण पण भाजू। बघा, कांदा आपला छान भाजून मऊसर झाला की त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। टोमॅटो टाकल्यावरच चटणी, मीठ, हळद असं मसाले टाकायचं, म्हणजे कढईला लागत नाहीत आणि करपत नाहीत टोमॅटो ओले असल्यामुळं। हे बघा, असे आपण टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं ह्यामध्ये। मस्त एकजीव करूया। कांद्यामध्ये टोमॅटो मिसळलं की छान एकजीव झालं की त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी हळद। तेल नसल्यामुळे आपण हे मसाले वरनं टाकणार आहोत। लाल तिखट, काळं तिखट, तुम्हाला जे हवं असेल ते तिखट तुम्ही टाकू शकता। शेंगदाण्याचा कूट थोडासा मोठा आबडधोबड टाकायचा, चवीनुसार मीठ। आणि आज थंडीमुळे टोमॅटो जरा आंबट असल्यामुळं तुम्ही त्यामध्ये साखरेची चिमट तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घालू शकता। असं मस्त झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घेऊ। 2 मिनटं वापरल्यावर अशी झालेली आहे आपली एक ही थेंब तेल न वापरता टोमॅटोची चटणी। खायला खूप छान लागते, अगदी वास छान सुटलेला आहे। बिगर तेलाच्याही भाज्या होतात, असं मी करून बघितलेली आहे। तर आज मला नक्कीच म्हणजे असं बघायला मिळालं की भाजी होती बिगर तेलाची। वास पण खूप छान सुटलेला आहे। बघा, तुम्हीही करून आवडले चॅनलला सबस्क्राईब करा।